नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत धनधान्य आणि फुले. कन्फ्युशियस नावाचा एक चीनी तत्वचिंतक होऊन गेला. इसवी सन पूर्व 551 ते 479 हा त्याचा जीवनकाल. या तत्वज्ञाने अनेक पदे भूषविली, अनेक भूमिका पार पाडल्या, अधिकाराची चव चाखली, ऐश्वर्याची शान अनुभवली. या सर्व गोष्टींची व्यर्थता त्याला जाणवली. तो वृत्तीने विरक्त झाला. जीवन साफल्याचा शोध घेत तो अधिकच अंतर्मुख झाला. त्याने अध्यापनात व तत्व प्रतिपादनात रस घेतला. तो जे बोलत गेला त्याला बोधवचनांचे रूप आले. त्याचे वचन संग्रह लोकांनी जतन केले. त्याचा एकूण विचार हा चीनचा राष्ट्रधर्म झाला. कालांतराने चीनमध्ये राजकीय उलाढाली उलथापालथी झाल्या, पण कन्फ्युशियसचे वचन साहित्य टिकून राहिले. या तत्वज्ञाचे एक वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना वारंवार व मोठ्या आवडीने ऐकवीत. तुमच्याजवळ 2च आणे असतील तर 1 आणा अन्नासाठी खर्च करा व दुसऱ्या आण्याचे एखादे सुंदर फूल घ्या. अन्न तुम्हाला जगविल व फूल तुम्हाला जगायला शिकविल. जगणे सगळ्यांच्या वाट्याला येते, पण जगावे कसे हे थोड्यांनाच उमगते. जगणे म्हणजे केवळ खाणे, पिणे, लेणे नव्हे. पशुपक्षी देखील जगतात. जनन मरणाच्या वाटेने जातात, पण जगण्याचा अन्वयार्थ लावणे त्यांना शक्य नसते. त्यांच्या ठायी देहधर्म असतात, पण प्रगल्भ मनोधर्म नसतात. आत्मबोध व आत्मशोध त्यांना शक्य नसतो. आत्मनिरीक्षण करण्याएवढी अंतर्मुखता त्यांच्या ठायी नसते. याउलट माणूस हा जाणीवेच्या प्रकाशात जगतो. विचारांचा पिसारा व भावभावनांचा फुलोरा यामुळे त्याच्या जीवनाला सौंदर्य प्राप्त होते. तो सौंदर्यप्रेमी होतो. या सौंदर्य प्रेमाची अभिव्यक्ती साहित्य, संगीत, शिल्प या जीवनशाखांतून घडते. फूल हे माणसाच्या कलाविश्वाचे प्रतीक आहे. माणूस प्रथम जगला पाहिजे, तगला पाहिजे, जीवनकल हा टिकला पाहिजे. त्याच्या अंगात त्राण पाहिजे, कुडीत प्राण पाहिजे, त्याच्या ठायी जगण्याची उभारी पाहिजे. त्याला हे प्रास्ताविक व प्रारंभिक बळ पुरविण्याचे काम ताटामधले अन्न करीत असते, शेतामधले धान्य करीत असते. या अन्नबळावर उभा राहणारा माणूस पुढे पाऊल टाकण्यापूर्वी परिस्थितीचा वेध घेतो. आपल्या अवतीभोवती व मागे पुढे पाहतो. पाहता पाहता त्याला कळू लागते, त्याच्या बुद्धीला जाग येते, तिचे नवनवीन उन्मेष प्रत्ययास येतात. माणूस त्यात रमतो, रंगतो. त्याची आत्मशक्ती बहरून येते, त्याचे मन मोहरून येते. त्याच्या जीवनातले हे बहरणे, मोहरणे हे त्याच्या जीवनाचे गाणे असते. हे गाणे हे एक प्रकारचे फुलणे असते. या फुलण्याचे प्रतिनिधित्व करणारे प्रतीक म्हणजे फूल. माणसाला जगविण्याचे काम अन्न करेल, पण त्याला जगवण्याचे काम कोण करेल? त्याच्याच अंतरंगातून उमलणाऱ्या त्याच्या सद्भावना, त्याला स्फुरणारे विचार, त्याला गती देणारे संकल्प, या सर्व आंतरिक सामर्थ्याचे द्योतक असे पारंपरिक प्रतीक म्हणजे फूल. माणसाच्या सर्व जीवन मूल्यांची बेरीज म्हणजे धनधान्य आणि फुले. धन्यवाद.